हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. लहान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनाचा पितानं सांगितलं ही प्रार्थना आम्ही आमच्या परमेश्वराच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया. योहानमध्ये 10:1 वचन लिहिल्या खरा मेंढपाळ कोण. आपण बघतो की मेंढपाळ सच्चाईने चालणारे व्यक्ती असणं त्याला मेंढपाळ बोलतात. आता एखादी व्यक्ती सच्चाईमध्ये वागत नाही किंवा चालत नाही त्याला मेंढपाळ म्हणून बोलत नाही. मेंढपाळ 2 प्रकारचे, फूल लांडग्याचे एक मेंढपाळ असतात आणि एक मेंढपाळ असतं ती मेंढरांची खरोखर काळजी. तर आज तुम्हाला कोणत्या दृष्टीचा अनुभव मिळणार आहे ते बघा. त्या समाजामध्ये अनेक व्यक्ती आहे. कारण आपल्या वरचा जो एखादा व्यक्ती असतो त्याच्या जेव्हा मनुष्य त्या आज्ञा किंवा अनुकरणात असतो त्याचा काही स्वार्थ आहे किंवा त्याचं काहीतरी हेतू असतो. त्या हेतूने आपल्याला दाबावाचं काम करतो. आता जर उदाहरण घ्या, मी तुमच्या घरी आलोय बरोबर. तर तुमच्या घरी आल्यानंतर तुमची हेतू असणार चहा देव पाणी देव काय मी नाही काय सांगू शकत. तसंच आहे. आता इकडे आल्यानंतर हक्क माझा आहे. मी तुम्हाला शिकू शकतो आणि तुम्ही नाही मला शिकू शकतो. त्याचा अर्थ तसा मी एक विश्वास माणूस आहे. माझा कोणत्याही माणूस पूर्ण विश्वास असतो की तू कार्य कर ना कर पण मी तुला विश्वासाने घडवतो. बाकी तुझी कर्म शेवटला तुला भोगायचे. पण माझ्या दृष्टीने जे पवित्र शास्त्रात शिक्षण ज्ञान बुद्धीचे आहे ते मी तुला देतो. पण तू समोरच्या व्यक्तीला कशा पद्धतीचं शिक्षण द्यायचं आहे हे तुझ्या हातात आहे. तू प्रार्थना करायचं, प्रार्थना चालवायची न करायचं हे तुझा प्रश्न आहे. बाकी तुझी कर्म तुला, माझी कर्म मला, माझा कर्म. योहानमध्ये खऱ्या मेंढपाळाचा दाखला दिलेला आहे. मी तुम्हाला खरं खरं सांगतो जो मेंढपाळ दाराने आत न जाता दुसरीकडून चढून जातो चोर आणि दुकान. आता देवाचा शब्द प्रकटित 23 पहा, मी दाराशी उभा आहे. जो कोणी माझी वाणी ऐकेल त्यात मी आतमध्ये जाईल आणि जेवेल. जेवणाचा अर्थ आहे आध्यात्मिक शब्दाचा मार्ग मी तुला देणं मुक्त होईल त्याच्यात. आता आपल्या प्रत्येकाला चांगला गुण, चांगलं शिक्षण, चांगला समजच आपल्याला जर असली तर आपल्याला कळते की ही प्रार्थना कोणत्या कामाची आहे आणि ही प्रार्थना कोणत्या कामाची नाही. समजसपणा नसेल तर तुम्हाला ते कार्य समजणार नाही. बघा, जो दाराने आत जातो म्हणजे देवाच्या नियमानुसार योहान 14 मार्ग सत्य जीवन मीच आहे. त्याच्या मार्गाने जो आत जातो तो मेंढर राखणारा. देवाच्या नियमात वचनात शिक्षणाचं चालणारी व्यक्ती आहे आणि त्याचा शब्द दुसऱ्यांना जर तुम्ही वाटत आहे त्यात मिक्स करत नाही. नाही तर मध्ये आपण बघतो 24-35 वचन मध्ये दिलेलं आहे आकाश पृथ्वी नाहीशी होईल पण माझं वचन. जर आकाश एखादे नाश होऊ शकते पण देवाचं जे वचन आहे ते कदाचित ते नाश होऊ शकत नाही. त्याला आम्ही चेंज करू शकत नाही किंवा त्याला बदलू शकत नाही किंवा त्याच्या नियमात बदल करू शकत नाही. तर हे असं आहे. आपण प्रकटनामध्ये 22-17 पासून लोक वर घालतात त्याच्यात काय काय करतात पण देव तुमच्यावर पीडा आणेल असं देवाचा शब्द दिलेला आहे. तर येशू प्रभू जो आहे त्याच्या मार्गावर, त्याच्या शिक्षणावर, त्याच्या नियमावर जो चालत असतो त्याचं जीवन एक पवित्र आत्म्याच्या द्वारे चालतो. पण त्याच्या इच्छेप्रमाणे चालत नाही तर तो एक दुष्ट आत्म्याप्रमाणे प्रवास करतो. तुम्ही विचार करा की बरेच एक मूर्ती पूजक करतात बरोबर. एक मूर्ती बनवली त्याची काय काय नाव आपण देतो. ती मानवाची निर्मिती
आणि तुम्ही आणि मी देवाची निर्मिती आहे. आणि ज्याला योहानमध्ये 10:35 मध्ये वचन दिलेलं आहे, ज्याला देवाचं वचन प्राप्त झाले तर त्याला देव जरी म्हटलं तरी आज्ञा भंग होत नाही. म्हणजे देवासन्मान देवाचे सेवक सच्चाईनं प्रामाणिकपणे शिकवणारे असतात, त्याला देव म्हणतात. त्यांच्यातच देव आहे आणि ते देव प्रभू येशूच्या नावाने ते काय करतात? चमत्कार करतात. आता उत्पत्तीमध्ये 6 ते 5 पासून पृथ्वीवर देवपुत्र आले किंवा अनेक महाराज जितके विश्वास ठेवते तितके देवाचे पुत्र आहेत. आता तुम्हाला प्रत्येकाला त्याच्या शिक्षणाचा किंवा त्याच्या मार्गाचा आणि त्याचा अनुभव जोडलेला असेल तर तुम्हाला नक्की दिसेल की देव या व्यक्तीमध्ये आहे. देवच बोलतो, तो मनुष्याने बोलतो. चांगली कर्म बोलणारा, चांगलं शिक्षण देणारा, चांगली नियम देणारा तो देव. तुम्ही आम्हाला नाही चॉईस करू शकत, तुम्ही आम्हाला समजू शकत नाही किंवा तुम्ही आम्हाला घडवू पण नाही शकत, पण आम्ही तुम्हाला शिकवू शकतात किंवा समजू शकतात की तुम्हाला मी घडवू शकतात. पण तुमच्या डोक्यामध्ये त्यांना जर दुष्ट आत्म्याने जर पकडलेलं असेल तर तुम्ही जुदासाठी कंडिशन करू शकतात, नफरत करू शकतात, निंदा द्वेष करू शकतात, मारण्याचा प्रयत्न करू शकतात. अशी गोष्टी येतात तेव्हा मेंढपाळाची पूर्ण खात्रीने तयारी करायची. पुढे काय सांगतो बघ. बघा तू काय सांगते, तो आपली जी मेंढरे आहेत त्याच्या नावाने त्याला हाक मारते. त्याला हाक मारत पेत्रा, योहान ना अशा 12 जणांना नावं हाक दिली, पण त्याच्यामध्ये एक अकरा निघालेला, तो एक यहुदी आताची हे जे लोक होते आणि यामध्ये त्यांना देवाने घडवलेलं तर प्रभू येशू त्यांना काय करतात, ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतात. आता तुम्ही जर नाव तुम्हाला देवाने दिले की देवाने तुम्हाला हाक दिलेले बरोबर, आता तुम्ही माझ्याकडे येतात, आता मी तुम्हाला घडवले तर मी तुम्हाला नावाने हाक मारेल, हे काम करायचंय ते काम करायचंय हे कार्य करायचंय बरोबर. तेव्हा परमेश्वर ज्याच्या त्याच्या कृतीचा फळ शेवटला तसंच देणार. मग तू त्याच्या नावाने त्याला हाक मारत होतो की तू हे काम कर काय, तो त्यांना बाहेर नेतो. आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर तो त्यांच्या पुढे चालतो. मेंढरे त्याच्या मागे जातात, ही त्याची वाणी ओळख. आता तुम्ही जे आहेत येतात प्रार्थनेत बरोबर, तुम्ही माझी वाणी ओळखतात तेव्हा ते माझ्या मागे येते. आता मी आठवडाभर नसला तरी ती कोण नसते बरोबर. जर मी इकडे असला तर सगळे मागे. म्हणून त्याने काय सांगितले, ज्याच्या त्याच्या नावाने त्याला हाक मारलेला जाते. आता योहान 6:44 त्याची इच्छा करशिल्याशिवाय इकडे येऊ शकत नाही, मी शेवटल्या दिवशी त्यांना म्हणजे परमेश्वराचं आश्वासन आपल्यासाठी आहे की आता पण आहे आणि शेवटचा काळ येईल तेव्हा सुद्धा आहे. म्हणजे परमेश्वर आपल्याला हाक देतो, आवाज देतो, शिक्षण देतो, नियम देतो, विधी देतो, त्याचा वापर आपण नेहमी केलाच पाहिजे. ती परक्याच्या मागे जाणार नाही, त्यापासून ती पळतील, ती परक्याची वाणी ओळखीत. आता खरोखर आता जर तुम्ही वचनात आहे, देवाच्या नियमात आहे आणि शिक्षणात आहे, ते परक्या प्रार्थनेमध्ये जाणार नाही, अन्न सुवार्तेकडे वळणार नाही. कारण गणिती करत 1:6 पासून दिलेले स्वर्गीय देवदूत जरी आला तरी ती प्रार्थनेचं त्याचं उत्तर वेगळंच दिसेल, शापित आहे. योहानाच्या पहिल्या पत्रात 4 अध्यायामध्ये किंवा योहानाच्या पहिल्या पत्रात 2 अध्याय 19 आपले असते ते आपल्या बरोबर राहिले असते, म्हणून ते देवाचे नाही. तुम्ही काय विचार करणार, हे देवाचे ते देवा नाही. देवाचे लोक देवाच्या मागे लागतात, कोणा माणसाच्या मागे लागत नाही. ते पवित्र शास्त्राच्या मागे लागतात, पवित्र शिक्षणाच्या मागे लागतात, पवित्र नियमाच्या मागे लागतात, पवित्र कार्याच्या मागे लागतात.
हे लोक जेव्हा वचनाचा अपमान करतात, शिक्षणाचा अपमान करतात, नियमाचा अपमान करतात आणि कोणत्याही व्यक्तीला किंमत देतात, म्हणजे मलाही किंमत द्या, पाशवत करा, काय फायदा नाही, अनुकरण करा तर देवाच्या वचनाचं अनुकरण करा, म्हणजे तुमचं परिवर्तन होते, जीवन बदललं जातं. आता जेव्हा मी पण तुमच्यासारखं प्रार्थनेत इकडे तिकडे जात होतो आणि प्रार्थना हँडल केले नाही, कुठे चांगलं आहे कुठे वाईट आहे सगळं बघितलं आणि त्याच्यावर डिसिजन घेतलं आणि नंतर पवित्र आत्मा जेव्हा माझ्यावर उतरला, मला सामर्थ्य प्राप्त मिळालं, मला अभिषेक मिळालं, तेव्हा मी पूर्ण प्रभूच्या मागे लागलो, मी चालायला लागलो, बोलायला लागलो, तिथे अद्भुत चमत्कार करायला लागलो. कारण आजपर्यंत तो पवित्र आत्मा आपल्यामध्ये आज्ञाच्या द्वारे, म्हणून त्याला बप्तिस्मा बोलतात, पिताच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या द्वारे. आजच्या काळात तुम्ही बप्तिस्मा का छोट्या मुलांना का मुलीला पण बप्तिस्मा करतात, ते नाहीये, हे खरे बप्तिस्मा नाही. त्यांना पाहायला माहिती नाही. वयाच्या 30व्या वर्षामध्ये एक बप्तिस्मा तयार होतो. पवित्र शास्त्राचं शिक्षण मोठ्या वयामध्ये असल्यानंतर, आता बघा जे 18 वर्षाच्या खालील असतील मुलं, तेव्हा त्याला काय समजतात, ते अज्ञान आहे, अद्याप ज्ञानी नाही. 18 वर्ष पूर्ण झालं की त्याला बोलतात समंजसपणाचा आत्मा, म्हणजे ज्ञानी झाला, बरोबर. तेव्हा त्यांना सर्व प्रकारची अधिकार मिळतो. तसं पवित्र आत्मेमध्ये वाढणाऱ्या लोकांना, देवाच्या राज्यात वाढणाऱ्या लोकांना 30व्या वर्षानंतर त्याचं खरं परिवर्तन होतं. म्हणजे तेव्हा तिथपर्यंत तो पहिलं जीवन कसं घालवतो, पापमय जीवन घालवतो, मनासारखं भविष्य घालवतो, खा प्या मजा करा, असं तसं करा. एक माझा मित्र, आम्ही दोघे प्रार्थनेने जीवन जगत होतो. तर त्यांनी काय सांगितलं की माझा एक मुलगा, म्हणजे माझा एक मुलगा आहे, तो फादर होणार. तर मी सांगितलं देवाची सेवा करतो ते सगळं चांगलं आहे, काही वाईट नाही, पण सेवा केलीच पाहिजे. मी त्याला तसं बोलतो. तर आता मुलगा काय सांगते की बा मी आता त्यामध्ये गेला तर मला इकडे येता येणार नाही, तर मला आता मी शिकल्यानंतर मला आता वाटेल ते काय करायचं ते मी करू दे. मी सांगितलं तसं शिक्षण नाहीये. त्या मुलांना जर तू आता त्याला वाटेल की जगाचे मोह दिले, तो मोहाला आकर्षित झाला ना, तो कार्य करू शकत नाही. आता कुठं होणार तर कोण होणार, तसं नाही सांगितलं. त्याला स्वतःला पहिलं काय केलं पाहिजे, शिकलं पाहिजे. मी सांगतो हे चुकीचं आहे. असा मनुष्य बनणं फार कठीण आहे. शेवटी त्याचा तशीच परिस्थिती झाली, तो फादर झाला असेल. कारण त्याला जगाचे मोह मिळाल्यानंतर, शरीर सुख मिळाल्यानंतर शरीराला दुःख घ्यायला माणूस नाही. समजलं, तुम्हाला सगळं सुख मिळालेलं आहे तर थोडंच दुःखात राहणार आहे. रात्री दुःखात 2 मिनिटं पावसात राहतील का, काम करायला लागले ना तर पावसात राहतील, बरोबर ना. मी आता सांगितलं एज्युकेशन 20-25 थोडं पाणी अंगावर टाकू दे, वरून आहे असं इकडचं पाणी नाही, आशीर्वादाचा पाणी ठीक करतील नाही. हल्ली 2 मिनिटं नाही, सर्दी होईल, खोकला होईल, ताप येईल. पहिलाच नकारात्मक आहे, होकारात्मक. प्रत्येकी शिक्षण आहे ना आम्हाला घ्यायचं. मी एक सरळ आहे, मला पटते तेच करतो, मला पटत नाही मी त्याच्याकडे लक्ष देत नाही, सोडून देत, मला काही करायचं नाही. हल्ली म्हणून आजच्या काळात सत्याकडे वळणे हे जास्त गरजेचं. जर स्वर्गात जायचं असेल तर हे नियम या विधी पाळणं आपल्या सर्वांसाठी. मी निर्णय घेतले त्यावेळेला सगळीकडे फिरला, कोणाचं बरं शिक्षण आहे, कोणाचं बरोबर नाही. मी माझा मुद्दा फक्त एकच वाचायचा, तिकडे प्रार्थनेला गेला तर कोणाशी बोलायचं नाही आणि एकच निर्णय घ्यायचा की माझ्यातून काही पाप होऊ नये म्हणून मी तिकडे बसणार. मी ह्या शिक्षणाने तिकडे प्रार्थनेला जातो. कारण प्रार्थनेमध्ये काय होते, पाप होत नाही. प्रार्थनेच्या बाहेर जा 100% पाप होते. कारण जिथे बाजूला घाण आहे तिथे वाशी नाही, तशी प्रश्न असतात. तर त्या पद्धतीने मी असं घालवलं जीवन आणि सगळं शिकलो, पण मी एक टिकला.
कारण मी कोणत्या हेतूने जात होता प्रार्थनेला, की माझ्या पाप होऊ नये. मग मी त्या हेतूने धावत 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 सगळीकडे कार्य करत बसलो. अनेक समस्या आल्या, अनेक संकट आले, अनेक दुःख आले, अनेक आपत्ती आली, परंतु देवाच्या निर्णयानेच निर्णय घेतला. आणि त्याच्यातून मला फायदा झाला. तेव्हा मी आज या वेळेवर माझ्या जोडीला जेवढे होते ते अनेक गोष्टीचे मित्र, संगत, मैत्री, मोह सगळ्यामध्ये मिक्स झाले. बस असं ते बघा, जेव्हा देवाची हाक असते, देवाची हाक येते ना, तेव्हा सगळं सोडावं लागतं. मग ते तुम्हाला माहितीये 9 अध्यायामध्ये 9वं वचन, मग ते 4 अध्याय मला 18 ते 19 वचन की तू माणसं धरणार आहोत. मी सगळं सोडलं, डिसिजन घेतलं, प्रभूने काम दिलं, करायचंच आहे. बाकी आपलं जीवनाचा भरवसा नाही, कधी जाईल ना कधी जाईल पता नाही. आता येऊन ती नवीकरण आहे. आता मी देवासाठी जीवन जगतो, म्हणजे स्वर्गासाठी जीवन जगतो. बाकीचं होतं ते माझ्या कुटुंबासाठी, घरासाठी, खाण्यासाठी, पिण्यासाठी, पैशासाठी, एन्जॉयसाठी, ऐशासाठी. हे पुढचं लाईफ माझं होतं. त्याच्यानंतर ते लाईफ मी चेंज केलं, आणि चेंज केल्यानंतर आता मी ख्रिस्तामध्ये पूर्णपणे भविष्य घालवतो. आता हे जर मिळाल्यानंतर मला ख्रिस्ताची अधिक ओळख झाली, जाणीव झाली, किंवा माझा उद्याचा दिवस मला माहिती नाही, तर आजच्या अगोदरच मला चांगलं केलं पाहिजे की मला इथून डायरेक्ट तिकडे जाता येईल. असे निर्णय घेत गेलो. रोजचे रोज मनाला भीती घेतली. मनात फक्त हेच केलं की मी गेला तर स्वर्गात गेला पाहिजे, असं जिंदगी जीवन जगून गेला तर नरकात जाईल फायदा नाही. मला पृथ्वीवर पाठवलेलं कशासाठी? चांगलं काम असतं. तुम्हाला कशाला चालवलंय? त्या पृथ्वीवर कशाला पाठवले? कशाला पाठवले? पाप करायला का पापापासून दूर व्हायला? पाप करायला, दूर व्हायला, म्हणजे स्वर्गात जायला. मग आम्ही देवाची मुलं आहे, बरोबर, मान्यता आहे. ओके, तर ही गोष्टी शिकायच्या. म्हणून प्रभू येशू का आला इकडे? देव असून पुत्र बनला, मानव बनला आणि पृथ्वीमध्ये आला. आणि काय काय चांगलं करायचं कसं ते शिक्षण घेतलं, शिक्षणाकडे वागला, शिक्षणाबरोबर चालला, आणि त्या शिक्षणाने आपल्या लोकांना शिकवलं, आणि त्याच्याद्वारे आज आपण पवित्रत आहे. मला सांगा, तुम्ही कुठे नक्की जाणार आहे? इकडे जाणार आहे का इकडेच पृथ्वीमध्ये पटत जीवन घालवणार आहे? इकडेच राहा. आज कोंबडी खाली, अरे त्या परमेश्वराला धन्यवाद दिला का? पैसे द्यायला लागतात, पण इकडे पैसे नाही द्यायला लागत, इकडे देव बरोबर देतो. तुम्हाला काय खायचं आहे म्हणते 6:25 पासून त्याने सांगितले, लक्ष द्या पक्ष्यांकडे. अगदी जे मिळेल खा आणि समाधान. म्हणून धन्यवाद द्यायचा. आपल्या पुढे चांगला घास आलाय, हे परमेश्वराने मला पाठवलं, मी आभार मानायला पाहिजे. त्याची काही 36-25 शुद्ध पाणी शुद्ध होणार, आणि याची काही 34-15 मी तुम्हाला खाणं पिणं बसण्या उठण्याची सोय केली. किती परमेश्वर महान आहे. कधी कधी मी विचार करतो, रे आपला बाप कंटाळा करतो, काम करतो, काय करतो, करतो, त्या मुलाला ओरडतो, तुमच्यासाठी सगळं करायला लावलंय, असं तसं तेवढा चिडचिड करतो, पण हा बाप कधी आपल्याला बोलत नाही. अरे मनापासून खुशीचं अन्नधान्य देते, खा रे, एकदा खा, 2दा खा. मला एक दिवस एक माणूस भेटला आणि मला सांगायला लागला, अरे केंद्रामध्ये तुझ्या काय माहिती रे, सगळे लोक सांगतात खा खा मस्त, जेवढं भाजी दे, म्हणजे असं नाही एवढंच दिलं तेवढंच दिले, जेवढं खाता येते तेवढं खात जाऊ. काय तुमच्याकडे आहे? तरी सगळं माझ्याकडे माझा प्रभू आहे, तो माझा प्रभू खायला मी नाही. मला काही लोकांनी मला सांगितलं की त्या केंद्रात खायला त्याला एवढं देते, तू कुठून आणते माहिती नाही, पण आणते. लोकांनी हे पण सांगितलं, लोक एवढे आम्ही पैसे मारतात, एवढ्या वर्गाने काढतात, पण आमच्याने खाणं देता येत नाही, न तू कसा देतो? तर त्याला माहिती, मी पहिल्यापासून माझ्या मनात निर्णय आहे, भुकेल्यास अन्न द्या, गरजवंतास अन्न द्या, जो येईल त्याला अन्न द्या, रोजची भाकर द्या. प्रभू येशू ते सांगितलं. म्हणून मी देण्याचं सुरुवात केलं, ताज्यापर्यंत देतो आणि देत राहील.
त्याच्यामुळे मला येते. मी नाही विचार करत माझ्याकडे काय आहे काय, मला विचार करायची गरज नाही, कारण मी विचार करता आला नाही. माझा विचार जास्त काय असते टेन्शन माहिती आहे, जे येशूपासून दूर होतात बघा आणि ते नॉनव्हेजच्या अग्नीजवळ दरवाजाजवळ उभे आहेत, त्याची मला भीती वाटते की तुम्हाला ओळख झाली आता मास्टर मास्टर ह्याच्या त्याच्या नावाचे खोटे ख्रिस्ती खोटे संदेश ते त्याच्या पाठीमागे कशाला जातात. माझ्याकडे पण काही व्हिडिओ येतात, त्या पास्टरची लिहिला त्या पास्टरची. अरे तुम्हाला काय करायचं, कोणाला काय करायचं ते करा, तुम्ही ओळखा. माझं एक शिक्षण आहे, तुम्हाला पवित्र शास्त्राची जाणीव झाली ना, ओळख झाली ना, तर कोणा माणसाच्या मागे लागायचं नाही. कारण मत्ती 10:17 दिले माणसाच्या बाबतीत सावधान. स्तोत्रसिद्ध 146 3 ते 4 वचन. म्हणून माझा मेंढपाळ खरा कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून मी बोलणार ना, मी सगळं फिरून आलाय, पण माझ्या लोकांशी जेवढं कोणा लोकांशी मी भेटला ते मैत्री झाली, बोलभाषण झालं, तर माझी मैत्री तेवढेच. मी माझा ऍड्रेस कधी दिला नाही, मी माझा पत्ता देत नाही. त्याला सरळ सांगते आपला पत्ता एक आहे, आपल्याला तिकडे जायचं आहे, त्यासाठी तू पण चांगलं कर मी पण करतो. आपले ऍड्रेस नाही, आपला ऍड्रेस नाही, आपला ऍड्रेस एकच आहे. कुठे खरा ऍड्रेस कुठे, योहान 14:2. खरा ऍड्रेस कुठे, स्वर्गात. पण इकडचाच पत्ता देतो, घराचा पत्ता देतो, घर नंबर देतो. इर्मिया 33:3 घर नंबर द्या. घर नंबर कोणता, मला आग मार, संकटात तोच येईल. घर नंबर त्याचा एकच आहे आणि खोटा नंबर आहे इकडचा. इथे इकडे राहायचं असेल योहान 8:44. तुम्ही आपला बाप, म्हणजे आपला बाप तो नाहीये, आपला बाप स्वर्गीय. म्हणजे 6-9 पासून रोजची प्रार्थना करतात ना, तर लोक रोजरीची प्रार्थना उचलली. रोजरीची प्रार्थना काय बायबल मध्ये लिहिली का, लोकांची निंदा करायची, ते बोललेलं लिहिलेलं आहे, मग ते कशाला निंदा करतो. कोणाला काय करायचं ते करू नये, बरोबर ना. ते का मास्टर आला तुम्हाला पाण्याने बाप्तिस्मा दिला का, मग दुसऱ्या दिवशी निंदा करायला सुरुवात करायची. मरिया ही सैतान आहे, समजा मूर्ती एक सैतान. मरियाचा अपमान करणारा तुम्ही सैतान, कारण तिला स्वर्गीय परमेश्वराने पारख केलेला, तिच्या पूर्वी देव आहे. पवित्र मरियाचा आदर्श आणि सन्मान हे करा, ती आई आहे. पहिली एवा होती एक आई, तिने पाप केलं म्हणून तिचं नाव खराब झालं. त्याच्यानंतर अब्रामाची पत्नी होती ती सारा जननी, ती सुद्धा आई होती. त्याच्यानंतर पवित्र मरिया ही आई दिली. योहान मध्ये 19:25. पहिलं पवित्र शास्त्र वाचायला सुरुवात करा का, न तुम्ही कोण अधिकार आहे त्याला स्वर्गात गेल्यावर एक करते तुम्हाला अधिकार दिला नाही, तुमची कर्म तुम्हाला. म्हणून ज्याला जास्त माहिती बायबलची पाहिजे असेल आता लूक 23:39 पासून वाचायला सुरुवात, मग तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये. आणि मग ते 23 अध्यायामध्ये सापाच्या पिल्लाविषयी सगळं दिले. हालेलुया. कोण आहेत ते, सगळं इतिहास आपल्याला घ्यायचा आहे. पवित्र शास्त्र वाचा, पहिलं वाचून आत्मपरीक्षण करा. 10 वेळा बायबल वाचा, त्याचा काय फायदा नाही. मी एका व्यक्तीला बघितलं 26 वेळा बायबल वाचलं, पण अध्यात्मिक प्रभूमध्ये वाढला नाही. बायबल वाचून होत नाहीये, पवित्र शास्त्र वाचून होत नाही. पवित्र शास्त्र आत्मपरीक्षण करूनच होते. सगळ्यांना पवित्र शास्त्राची जाणीव होत नाही. आम्ही फक्त नावाला आहे, पास्टर आहे, ब्रदर आहे, युवा आहे, तो आहे, पण आपल्या आतून तिकडे आपल्या जवळ काही नाही. माणसाच्या स्वतःच्या योजनेनुसार इच्छेनुसार कोणत्या गोष्टी करत नाही, तर त्याच्या इच्छेने सर्व आपल्यामध्ये कार्य करण्याचा पवित्र आत्म्याद्वारे घडलं जाते. हालेलुया. पहिलं शिक्षण मनापासून. तुम्हाला स्वर्गात नेणारा मी नाही, तुम्हाला मार्ग दाखवणार आहे. स्वर्गात नेणारा तुमची कर्म तुम्हालाच नेते. तुमचं तुम्हालाच जायचंय स्वर्गात, आम्हाला नाही. आम्ही सांगू तुम्ही स्वर्गात नाही जाणार. तुझी कर्म तुम्हाला उपयोगी, तू चांगलं करशील ते जा, वाईट करशील अधोलोक जा, दोन्ही प्रश्न तुझ्या हातात आहे. आम्ही सांगून नाही होत. आम्ही फक्त एक शास्त्र शिकवणार, एक मार्गदर्शक करणार. आम्हाला अधिकार तो दिला नाही, आम्हाला शिकवण्याचा अधिकार, मार्गदर्शकाचा अधिकार,
ज्ञानाचा अधिक होतो, वरदानाचा अधिकार होतो, त्याद्वारे परमेश्वर कार्य होतो. पौल काय सांगतो, लावणारा नाही वाढवणारा देव. तर पौलाला पण कळाला, पौलाने मेहनत केली, एवढी कष्ट केले, 14 पत्र लिहिली तरी त्याच्या करतात, पण त्याला अधिकार नाही मिळाला. शेवटी वाढवणार संकेत देव, त्याला माहिती आहे का त्याच्या जीवनात वाढवणारा देवच होता. घोड्यावरून खाली पाडल्यानंतर सांगतो, प्रभू तू कोण? जे ख्रिस्ती लोक कार्य करतात त्या विरुद्ध बोलतो, तो बोलतो त्याच्या विरुद्ध बोलतो, त्याचाच विषय होतो पुणे देवाच्या सेवका विरुद्ध बोलतो, त्याला देव बोलतो. आपण काय शिकतो आता जी खोटी निघाल्यात ना, त्याच्यामुळे ह्या देशामध्ये भांडणं, मारामाऱ्या, धर्म परिवर्तन हे याच कारणास्तव आहे. हे बघ, कोणताही मनुष्य सभेत प्रार्थनेला गेलं त्याला काही होता नाही, कुठल्याही यामध्ये जाऊ शकतो, त्याला त्याचा परिणाम त्याला परमेश्वर बघेल, बरोबर. पण आम्ही त्याला फोर्स करतो, हे फार देवाच्या पूर्ण वेळ म्हणजे वेगळंच आहे. हवालपासून कोणाला जबरदस्ती करू, कोणत्याच माणसाला तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही. आता योहान 6:44 तुम्ही आले, आता आम्ही तुम्हाला शिकवलं, मार्गदर्शन केलं, तुम्हाला जे पडते ते जरा पाप हे जे शरीरात आहे ना हेच करा, यो मोठा धर्म आहे. मग तुम्हाला माहिती पडेल, आता मी आहे बरोबर, मी सगळे हिंदू ख्रिश्चन मुसलमान सगळ्यांचे सगळ्या बरोबर माझं सगळ्याशी प्रीतीत आहे, कारण आम्ही सगळे एकाच लेकर आहे. तर आपला बाप तिकडे आहे ना, फोटो करणारा, चोरी करणारा, लबाडी करणारा हा शैतान आहे, आपला बाप नाही. आपली जात धर्म नाही, जात कुत्र्याची आणि इंग्लिश मध्ये बोलते गॉड, मराठीमध्ये देव, हिंदीमध्ये भगवान. उत्तर काय येते एकच, बरं. उत्पत्ती 11 अध्यायामध्ये भाषाचा गोंधळ, ज्याचा स्वार्थ निर्माण झाला ना त्याचा धर्म निर्माण झाला. ज्याचा स्वार्थ नाही त्याला धर्म नाही दिसत, त्याला कर्म दिसते. आपल्या सगळ्यांना आत्मा एकच आहे, तुझं रक्त अलग आहे, आपला आत्मा एकच आहे, आत्मा अलग नाही. सगळ्यांच्या डोक्यावर एकच शिखा आहे, 3 डोळा नाही, तुम्हाला 2च डोळे, बरोबर. सर्व मानव उभे करा, त्यांचे फक्त डोळे बघा किती आहेत, समजा धारा दिसेल किंवा एक चामडा दिसेल किंवा एक नॉर्मली कशा प्रकारे तुमच्या डोळ्यामध्ये बदल दिसेल, बरोबर. पण आंधळा त्याचे डोळे बघा कसे, त्याच्यात फरक दिसेल तुम्हाला, बरोबर. त्याला दिसत नाही, तुमच्या डोळ्याला दिसते, पण आम्हाला दिसतील, पण आमच्यामध्ये पाप जास्त असते. म्हणून योहान 9:26 मध्ये दिसते आणि आंधळे. आज आम्हाला चांगलं दिसते तर आम्ही वाईट करतो, आणि जे वाईट करतो ते पाप करतो. आपल्याला शिकायचं आहे, चांगल्या गुणात, चांगल्या मार्गात, चांगल्या शिक्षणात, चांगल्या नियमात मेन पाळायचे. मी जर तुम्हाला चुकीचं शिकवतात तर माझा स्वार्थ काय असेल तर मला तो सोडणार नाही. जीवित परमेश्वर आपल्याला सोडणार नाही, आपले कर्म आपल्याला भोगावं लागणार म्हणते 12 हे पवित्र शास्त्राचं उदाहरण आहे, शिक्षण आहे, नियम. चुका होणार, मी तुम्हाला बोललो ना, चुका होतील, संदेश आहे चुकणार. बायबलच्या या पवित्र शास्त्राच्या शिक्षणामध्ये संदेश फार मोठ्या प्रमाणात चुकले, पण देव त्यांच्या जोडीला होता. मी चुकणार कुठेतरी, पण चुका नाही बघायचं तर दुरुस्ती कशी करायची ते बघा, चांगलं कसं करायचं ते. म्हणून लोकांना सल्ला देताना, मार्गदर्शन करताना देवापर्यंत नेऊन सोडायचं. नाही तर मग ते 7:21 पासून बोलला, प्रभू तुझ्या नावाने भुलके काढले, चमत्कार केले, तो बोलतो तू अनाचार केला. म्हणजे आपल्या सर्वांना एकच दिशा अशी घ्यायची की हे कार्य देवापर्यंत पोहोचलं पाहिजे, सेवा देवापर्यंत पोहोचली पाहिजे. बरेचसे लोक आहेत, एकदा प्रार्थनेपासून तुम्ही दूर झाले तर नष्ट झालेलं हे शब्द पाठ करायचं, याच्यात परिवर्तन होत. आम्ही प्रार्थना संघात होतो, बऱ्याच प्रार्थना संघात गेलो, सगळं अनुभव घेतला आणि त्याच्यात पाप, पुण्य, पवित्रता काय हे सगळं घेतलं. कोण काय करते, कोणाचं काय झालं त्याची निंदा, नफरत, द्वेष नाही केलं. आपल्याला चेंज व्हायचं. हे चुकते ना, चुकू दे, मी नाही चुकलं पाहिजे. मी चुकत असेल तर तुम्हाला दिसते ते तुम्ही चुकू नका, हे मी शिकवतो लोकांना.
मला वाटते मी चुकीचं आहे, ठीक आहे, मी पापी असं डायरेक्ट सांगतो, पण तुम्ही नका चुका. देव काही चुकला नाही, देवाने तुमचं काय वाईट केलं नाही, मग तुम्ही देवाशी वाईट. म्हणून म्हणते 10-17 माणसाच्या बाबतीत सावध, माणसावर कधीच भरोसा ठेवू नका. भले किती दान असू दे, मेलेले कबरेत ते 50,000 लोक तरी उठवले असतील ना तरी वांधा नाही. लोक HKL नाही आमंत्रण करते, HKL बोलत नाही, तो महान परमेश्वरचा सेवक आणि संदेश आहे, त्याच्या आत्म्याने आम्ही काहीतरी कार्य करू. संदेशाच्या आत्म्याने आपल्याद्वारे कार्य होऊ शकतात. त्या वेदीच्या खाली संदेशाच्या आत्मे आहे, तिकडे दिसते तुम्हाला देवलेलं वचन आहे. तर हे जे आध्यात्मिक जीवन आहे ते आपल्या सगळ्यांना मिळवणं गरजेचं आहे. पहिलं शिका काय पवित्र शास्त्र आहे, शिक्षण काय, बुद्धी काय, ज्ञान काय. आता शाळेत पोरं जातात बरोबर, प्रश्नाचे उत्तर पाठ करून काय करतात, पास होतात की नाही. मग ह्याच्यामध्ये पण आम्हाला पवित्र शास्त्राचं उत्तर पाठ करून पास झालं पाहिजे. कुठे जायचंय, कुठे राहायचंय, कुठे घ्यायचंय, कुठे नाही बनायचं. मी लोकांना एक सल्ला देईन, जर तुमच्या प्रार्थना कमी झाली तर वाढवण्याचा प्रयत्न करा, नसेल तर तुमच्या घरात सावध राहा. 1 Luke 11:24 एक पाठ करत राहा. जर ते आत्मे घरात शिरले तर आशा आणि दिशा आणि निराशा या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. हे माझी कर्म मला कशी करावी लावल्यातनं बोगा. ज्यावर आपत्ती येते, ज्यावर संकट येतात, ज्यावर दुःख येतात, ज्यावर समस्या येतात, त्यांना कळते दूर करण्यासाठी हजारो लोक पैदा होतील. पण तुम्ही जेव्हा संकटात पडतील तेव्हा एक मनुष्य तुमच्यापासून बाजूला होईल, एक पण नाही. आणि घरामध्ये अचानक मरण तयार होतील. ते आत्मी असतात, काही ना काही आजार सुरू होतील, आर्थिक परिस्थिती होईल, चिडचिडा स्वभाव होईल, घरात रोज भांडणं होईल, एक शब्द बोलायची हिंमत राहणार नाही. ज्या घरामध्ये शांतीचं वातावरण होतं तिथे शैतान अशांतीचं वातावरण उत्पन्न करतो. सगळ्या गोष्टी आत्मपरीक्षण करायचं. जगा ख्रिस्तासाठी, मरा सुद्धा ख्रिस्तासाठी. जीवन एक शिक्षण नियम घ्या. पवित्र आत्मा आपल्याला कशा प्रकारे सामर्थ्य प्राप्त करते, पवित्र आत्म्याची स्थान शक्ती कशी मिळवली जाते. हालेलुया. मी छोटेसे शास्त्र सांगतो. सोमवार ते शनिवार पर्यंत रिट्रीट ठेवली, बरोबर ना. बर्फाचं जेवण खात होतो. आता शुक्रवारी मी मांस मटण खाते, मग लोणचं घेतलं आणि त्याच्याने मी जेवलो. पण पोट भरलं की नाही. त्या करायला शिकायचं. आता घरून मी सांगितलं असतं कोणाला तरी पाठव, मला एक डबा भाजीचा पाठव, बरोबर नाही. जेव्हा एक प्रसंग येतो तेव्हा आपल्याला शिकायचं, ज्यात आहे त्यात समाधान राहायला शिकलो पाहिजे. ना मला खोकला झाला, ना घशावर थोडासा इफेक्ट आला, पण ना पूर्ण. जर तुम्ही रात्रीचे 12 वाजेपर्यंत प्रार्थना करायची, किती 12 सव्वा 12 व्हायचे असते, बरोबर तेवढं व्हायचं. आता ह्याच्यामध्ये नाश्त्याला 1 तास, समजा अर्धा तास, पाऊण तास व्हायचं, म्हणजे मिनिमम 1 तास पकडायचं, जेवणाला 1 तास पकडायचं. आता ह्याच्यामध्ये 4 जण प्रवचक, बरोबर किती होते, 4, बरोबर ना, 5वं मी, बरोबर. याच्या मागे अर्धा तास प्रवचन, बरोबर. त्याच्या मागे ह्यांचा अर्धा तास. तर त्याच्यानंतर 2 प्रवचन झाल्यानंतर माझं प्रवचन. आता तुम्ही विचार करा, या 6 दिवसामध्ये खायला किती वेळ मिळाला. परत त्यानंतर मला ते 70-80 लोक होते ना. या सगळ्या लोकांचं काउन्सिलिंग पण परत केलं, त्यांना मार्गदर्शक पण केलं. एका बाजूला प्रवचन, एका बाजूला मार्गदर्शन, एका बाजूला प्रवचन, एका बाजूला मार्गदर्शन. आता मला खायला किती वेळ मिळाली, प्यायला किती मिळाले टाइम, पाणी प्यायला किती वेळ मिळाली, मार्गदर्शन करा. कारण मी जोडीला घेऊन पाणी पित नाही. म्हणजे काउन्सिलिंग करत असतो ते, प्रवचन देत असतो ते, खाण्याची जागा खाण्याजवळ, पाण्याची जागा पाण्याजवळ, प्यायची जागा.
कारण मोशीचे एक नियम होते, ज्या पायात जोडे आहेत ते काढ. जिथे देवाचं कार्य आहे तिथे आपलं काही चालत नाही, हे शिक्षण घ्यायचं. तुझी जोडे घेऊन येऊ नको, तू बाहेरची वस्तू इकडे आणू नको. मी तुला दिलेलं आहे ना, ते शरीर आहे ना, तेच माझ्या पुढे येऊ दे. माझ्या पुढे वाईट बाहेरचं तू तुझ्या पद्धतीची वस्तू माझ्याकडे समोर उभी नाही राहिली. म्हणून तुझ्या पायात ते जोडे काढ. जोडे तू आणलेले, जोडे मी तुला नाही दिलं. बरोबर. पायाची चपला येशूने परमेश्वराने नाही दिले त्याला, मग तुझा ते चपला तिकडे काढ आणि ये. जसा तू आलाय ना तसाच माझ्या पुढे मी तुला बोलतो काय. कारण माझ्या पुढे या जगाच्या कोणत्या वस्तू चालत नाही. लक्षात ठेवा, जर देव मला प्रसन्न झाले आणि देवाचं वचन मला द्यायला सांगितलेलं आहे, मी तिला देईन किंवा त्याला देईन, ते समोर असा घटना आहे. तेव्हा ही दानं माहिती पडेल, त्या व्यक्तीत काय आहे, त्या व्यक्तीत काय आहे, याला काय गरज आहे, याला कोणती गरज आहे, त्याला कशी प्रार्थना, त्याला कसं मार्गदर्शन करत शिकवायचं, हे तेव्हा देव तुम्हाला शिकवेल. नाही का असं नाही आहे. बरेचसे शिक्षणामध्ये लक्ष द्यावं लागते. म्हणून रोम करा 14:17 देवाच्या राज्यात खाणे-पिणे नाही आहे. तर मग ते 10 मध्ये दिले ना, ज्या घरात जा खात पित राहा. जो गाडी पितात, बिअर पण पितात. किती पास्टर भारी आहेत बघा. बरोबर की नाही. तसं नाही रे. जे तुम्ही एका गावात कायम स्वरूप किंवा महिन्यात किंवा महिनाभर किंवा 15 दिवस किंवा 8 दिवस तिकडे राहत असतील ना, त्या 3 दिवस किंवा 4 दिवस तिकडे खा. पण अद्याप मला परमिशन नाही मिळाली. मी या केंद्रात एक वस्तू खात नाही. मला अलग घरातून बनवून घेते तेव्हा अलग खायला अद्याप मला परमिशन नाही मिळाली. जर मी पुढचं काही खाला तर मला त्रास होतो. कारण का, मला ते नियम लागू नये. मी देवाकडे काही गोष्टी प्रार्थना करत राहिला, शेवटला वडापाव मागितला. दुसरी वडापाव खाल्ला मी विकत घेतो, मी फुकट नाही. कधी वडापाव आला त्याला सुवार्ता सांगते, ते कधी कधी चहा घे ना, चहा. मी चहा नाही, मी जे दिल्या पैसे घे आणि ते मला नाही. बस हाच एक व्यवहार केला. व्यवहार दुसरा नियम देवाचे आहे. ते तुम्हाला हे बघा, मग देवाने मला निवडले तर मला देवाच्या नियमाने चाललंय. आता मी तुम्हाला निवडलं तर तुम्हाला पण देवाच्या नियमानुसारच चाला पाहिजे. तेव्हा तुम्हाला देवाची जाणीव किंवा देवाची ओळख. विषय तर भरपूर आहे. म्हणून खरे मेंढपाळ करते आहेत, खोटे कुठे. आता तिकडे जेवण मस्त बनवतो ते गरम गरम सगळे लोक, नाही का. मग पहिला इस्सा मी सांगितलं असतं, मला पहिला द्या. बकरा खायचा आहे, कोंबड्या खायच्या, अंडी खायच्या, काय काय खायचंय ना, द्या ना मला आणून ते. पहिलं मी खाईन, मग तुम्ही बघा चेक करून. काय सगळे मुद्दे, सगळे नियम पहिले त्याग करायचे. येशूने लोकांना वाटलं पण येशूने खाल्लं नाही. तसं आपल्याला देवाने दिलेलं आहे, लोकांना वाटायला दिलेलं आहे, आपल्याला खायला नाही. जे आपल्याला मिळेल 12 टोपलेल्या मध्ये ही टोपली उरलेली तेच खायचं. हालेलुया. पण आठवड्यापर्यंत माझी भाजी खराब नाही झाली आणि काय त्रास नाही. फक्त एक भात खराब झालेलं. ते भात असं खराब झालं ना की 4 टायमाचं ठेवलेलं. सोमवारी बनवलं ते काहीतरी, बुधवारी ते भात सकाळी खराब. तर मी एकदाच बनवतो. म्हणजे काय करते, गॅस संपला नाही पाहिजे, पाणी नाही संपला पाहिजे असं आहे. आणि जर मी भात बनवलं तिकडे मी प्रवचन द्यायला गेला असेल तर इकडे देवमान सांभाळतो. भात वर्षीच असत. पण जर कोणाशी बोलत जायला बाहेर गेले तर इकडे मग भाताचे म्हणजे 12 पण वाजतात पण होते. पण 100% भात लागतच नाही. कारण तो टाइमच देवानी बरोबर ऍडजस्टमेंट ठेवलेला आहे की या टायमाला आलं. मग तो वेदीवर असताना पहिला मला वास देतो की भाताचा टाइम झालाय, तुझा पण टाइम झाला. प्रवचन अर्धा तास वर गेलं, मग आता जा. आणि गेलं तर तुम्हाला सत्य दिसेल की अद्याप गॅस चालू आहे तरी भात बरोबर होऊन जाईल, पाणी सगळं बरोबर सुटून जातं. म्हणजे विचार करा, त्याला ना चमचा मारणारा मग ना काय करणारा. कारण स्वर्गीय देवदूत आपला सर्वक्षण. म्हणून विश्वासाची प्रार्थना खाण्या पिण्यात वस्तू कशा गोष्टीमध्ये लक्ष द्यायचं. जे आहे त्यात समाधान व्हा, त्याच्याने समाधान. आपण खऱ्या मेंढपाळाची ओळख म्हणून विशेष प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता परमेश्वर,
आजचे सत्य मेंढपाळ या जगामध्ये उतरू दे. जेव्हा सत्य खोटे बोलतात, खोटं करतात, लोकांना शिकवतात, चुकीच्या मार्गात नेतात, अशा लोकांचं जीवन परिवर्तन व्हावं आणि त्याला सत्याची जी वाचा दिली त्या समाजाप्रमाणे सगळ्यांनी जीवन जगावं. सर्व मंत्री लोक, आमदार लोक, सर्व पोलीस लोक, मिलिटरी लोक प्रभूचा आशीर्वाद तेव्हा आलेला आहे. मी प्रभूचा आशीर्वाद प्रत्येकाने देवाच्या नियमाचं पालन करावं, वचनाचा आदर्श करावा, त्याप्रमाणे चालावं. परमेश्वराने आपलं जीवन परिवर्तन करून दिलेलं आहे आणि दिलेलं आहे. त्याबद्दल देवाच्या मी प्रार्थना करतो. आदरणीय